नमस्कार शिक्षक बंधूंनो. आत्ताच एक आनंदाची बातमी, जी मागच्या वर्षी 2023 मध्ये पण केंद्रप्रमुख पदाबाबतच्या ज्या काही रिक्त पदांचा अहवाल मागवला होता, त्यानुसार रिक्त पदे आलेली होती. तशा संदर्भात जाहिरात सुद्धा आपल्या MSc म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या वेबसाईटवर उपलब्ध सुद्धा होती. अजून पण ती आहे. तर तसंच पत्र आज निघालेलं आहे की आज जे दिनांक 10/9/2025 रोजी केंद्रप्रमुख पदाच्या पदभरतीबाबत शासनाचा जो निर्णय झालेला आहे, किती तारखेचा 29/8/2025 चा जो GR आहे, त्या GR नुसार काय सांगितलेलं आहे की 50% पद हे विभागीय मर्यादित परीक्षेनुसार होणार आणि 50% पद हे आहेत ती पदोन्नतीने होणार. तर आता जी नोटिफिकेशन आलेली आहे आजची म्हणजे 10/9/2025 या नोटिफिकेशन मध्ये सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक म्हणजे सर्व जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना हे पत्र प्राथमिक शिक्षण संचालनालयाने पाठवलेलं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षामधून विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेतून केंद्रप्रमुखाची किती पदे रिक्त आहेत संबंधित माहिती द्यावी, अशा प्रकारचे हे पत्र आहे. तर या पत्रामध्ये काय काय उल्लेख केला आपण ते थोडंसं बघूया. तर आपल्या या YouTube चॅनलमध्ये आता केंद्रप्रमुख पदाबाबतीच्या ज्या काही सर्व अभ्यासक्रम असतील, त्याचे व्हिडिओज असतील, GRs असतील, परीक्षा सुरुवातीपासून ते निकाल लागेपर्यंतच्या आणि केंद्रप्रमुख पदाबाबतचे जे जॉईनिंग होईपर्यंतच्या सगळ्या माहिती इन्फॉर्मेशन आपल्या या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आलेले प्रत्येक व्हिडिओ न चुकता बघा. एक उत्तम आणि चांगली माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करू. ठीक आहे. तर चला या व्हिडिओमध्ये आपण पुढे बघूया की हे जेवढे शासन निर्णय आहेत, शालेय कधी 1/12/2022 चा आहे, 20/7/2023 चा, 29/7/2024 चा, 18/7/25 चा, 21/8/25 चा, हे आणि सर्वात शेवटचा जो आहे तो 29/8/2025 चा. हे सर्व GR तुमच्याकडे असायला पाहिजेत. नसतील तरी तुम्ही ते GR च्या वेबसाईट वरून शासन निर्णय त्याच्यावरून तुम्ही कधीही उपलब्ध करून घेऊ शकता. तुम्हाला हे संदर्भ माहिती स्तव दिलेले आहेत त्यांनी. ठीक आहे. त्याच्यानंतर आता या पत्रामध्ये नेमका काय उल्लेख आहे तर बघूया की 29/8/2025 रोजी जे केंद्रप्रमुख पद भरतीच्या बाबतीमध्ये 50% ही पदोन्नतीने भरण्यासाठी सांगितलेली आहेत. पदोन्नती आणि 50% पद ही विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा यानुसार भरण्यासाठी सांगितलेली आहेत. तर आता आजची जी पद भरतीसाठी ही माहिती मागवलेली आहे, ती ही 50% विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी ही पदं मागवली जाणार आहेत. ठीक आहे. तर त्यामध्ये काय सांगितलंय की बाबा की केंद्र प्रमुख या संवर्गातील पदासाठी ग्राम विकास विभागाची अधिसूचना जी आहे 18/7/2025 ला जी अधिसूचना निघालेली आहे, त्याच्यामध्ये त्याच्या केंद्र प्रमुख पदाबाबतीचे अर्हता व पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार पदोन्नती व मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा या मार्गाने 50-50% या प्रमाणात भरायचे. मी आता तुम्हाला सांगितलं बघा इथे की 50% पदे ही कशी विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा आणि 50% पदे ही पदोन्नतीने भरायची आहे. ठीक आहे. तर ग्राम विकास विभागाच्या या शासन निर्णय 28/8/2025 अन्वये समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजे केंद्र प्रमुख या संवर्गातील पदे ही दिव्यांगाच्या विशिष्ट प्रवर्गाचे सूचित करण्यात आलेले आहेत. शासन निर्णय 29/8/2025 रोजीच्या निर्णयातील 3B4 नुसार सर्व जिल्हा परिषदांनी त्यांच्या आस्थापनेवरील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या कोट्यातील म्हणजे 50% पद, ठीक आहे, या कोट्यातील रिक्त पदांची संख्या दिव्यांग आरक्षणाच्या तपशिलासह शिक्षण संचालक प्राथमिक यांना तात्काळ कळविण्याबाबत निर्देश नमूद करण्यात आलेले आहेत. बघा 50% पद म्हणजे 50% पद हे ऑलरेडी प्रमोशनने भरली जाणार. ठीक आहे. आणि आपली जी 50% आहेत ही पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेनुसार जाणार. पण या 50% मध्ये अपंग कोट्यातील दिव्यांग आरक्षण म्हणजे दिव्यांग आरक्षणाचा तपशील सुद्धा द्यायचा आहे. बाबा या 50% मध्ये किती टक्के लोक दिव्यांगाचं आरक्षण बसणार आहे, त्यानुसार तपशिलासह माहिती त्यांनी संचालकाला द्यायचं आहे. ठीक आहे. सदरची माहिती संकलित करून
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांना सादर करायची असल्याने खालील विवरणात केंद्रप्रमुख पदाच्या रिक्त पदाची माहिती प्रमाणित करून 2 दिवसात संचालनालयास सादर करण्यात यावे. म्हणजे बघा, आज हे 10 तारखेला पत्र काढलंय, म्हणजे 11 व 12 तारखेला 11 व 12 तारखेपर्यंत या शिक्षण संचालनालयात सादर करण्यात यावी, असं सर्व शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सर्व प्राथमिक यांना या पत्राद्वारे सूचित करण्यात आलेलं आहे. आता त्याच्यामध्ये कशी कशी माहिती मागवलेली आहे की या केंद्रप्रमुख रिक्त तपशील विवरण पत्र असं आहे की एक तर नंबर जिल्हा, त्याच्यात मंजूर पदे किती आहेत, त्याच्यात कार्यरत पदे किती आहेत. समजा एखाद्या जिल्हा XYZ जिल्हा आहे, XYZ याच्यामध्ये जर 100 पदे मंजूर असतील आणि कार्यरत पदे जर 50 असतील तर रिक्त पदे किती झाले 50. या 50 मध्ये 25 पदे ही कशाची असतील, 25 पदे ही असतील प्रमोशनने भरण्याची आणि 25 पदे ही असतील कशाने भरण्याची, 25 पदे ही असतील विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेने. पण या 25 पदामध्ये सुद्धा दिव्यांग आरक्षणाचा निकष लावून, ते दिव्यांग आरक्षण वगळून आणि दिव्यांग आरक्षणासहित सुद्धा आपल्याला ही पदे द्यायची आहेत. ठीक आहे. ते 29/8/2005 च्या पत्रानुसार पदभरती करता उपलब्ध पदे किती, म्हणजे बघा या 50 पदून आपल्याला किती पदे भरायची आहेत ती याची माहिती इथे द्यायची आहे. ठीक आहे, या कॉलम मध्ये. आणि उर्दू माध्यमाची पदे किती हे पण याच्यामध्ये सांगायचं आहे. आणि 6वा क्रमांक पैकी दिव्यांग व्यक्तीसाठी प्रकारनिहाय भरावयाची पदे, म्हणजे अंध असेल, अल्पदृष्टी असेल, कर्णबधिर असेल किंवा अस्थिव्यंग असेल, तर अशा प्रकारची सखोल माहिती त्यांनी द्यायची आहे. ठीक आहे, कोणी शिक्षणाधिकारी यांनी शिक्षण संचालक यांना द्यायची आहे. आणि 2 दिवसाचा कालावधी आहे. याचा अर्थ मित्रांनो की सर्व ही पदभरतीची प्रक्रिया खूप लवकर होणार आहे. त्याच्यामुळे जर ज्यांनी अभ्यास सुरू केला नसेल त्यांनी अभ्यास सुरू करा. आता बघा, याच्यावर शरद गोसावी हे शिक्षण संचालक आहेत प्राथमिकचे, यांची स्वाक्षरी, डिजिटल स्वाक्षरी आहे. आणि ते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे याचे शिक्षण संचालक आहेत. ठीक आहे. तर ही अशी प्रकारचं हे आजचं पत्र आहे. या पत्राच्या अनुषंगाने तुम्हाला एवढंच सांगणं आहे की तुम्ही आत्ता अभ्यासाला लागा. खूपच महत्त्वाची संधी आहे. येणाऱ्या मागच्या 3-4 वर्षापासून ही परीक्षा होणार असं होतं, पण ही परीक्षा काही झाली नव्हती. पण आता ही परीक्षा होण्याची चिन्ह आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या एखाद्या महिन्यामध्ये याचं नोटिफिकेशन येईल किंवा मग ती पदभरती होईल 1 महिन्याच्या आतमध्येच, असं तरी चिन्ह आहे. ठीक आहे. तरी हा सर्वात महत्त्वाचा GR आहे. सर्वांनी आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जे कोणी आपले केंद्रप्रमुख पदासाठी जे कोणी इच्छुक आहेत, फॉर्म भरत आहेत, त्या सर्वांना आपल्या ह्या YouTube चॅनल बद्दल माहिती द्या. ठीक आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.